Hello student. Hello student. Today discuss the unsolved problem for kinetic theory of gases and radiation. The first example means 11 number example of textbooks and first unsolved problem example. Calculate the ratio of mean square speed of molecule of gas at 30 Kelvin and 120 Kelvin. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे V mean square speed and V2 square. इथे आता दोन दिल्यामुळे आपण इथे V1 आणि V2 असं कन्सिडरेशन करू. आपल्याला गिवन काय दिलेलं आहे, T1 दिलेला आहे 30 केल्विन्स अँड T2 दिलेला आहे 120 केल्विन. आता इथे देताना त्यांनी मीन स्क्वेअर स्पीड सांगितलं, मग त्याचा स्क्वेअर स्पीडचाच मीन. आता आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे प्रेशरचा P इज इक्वल टू 1/3 m V फॉर व्हॉल्यूम V बार स्क्वेअर RMS. सिंपल फॉर्म्युला आहे. आपल्याला ह्या फॉर्म्युल्यामध्ये वेलॉसिटी पण टेम्परेचरशी रिलेशन आहे. आपण थेरीमध्ये पाहिलं आणि फॉर्म्युला डिस्कस करताना सुद्धा पाहिले. V इकडे शिफ्ट केला तर PV इज इक्वल टू 1/3 m V स्क्वेअर RMS is the simple relation. For ideal gas equation, PV is equal to nRT. This equation put in this side. nRT is equal to 1/3 m V square RMS. Here n means number of mole, 1 or constant, R is the universal constant, mass also constant, 3 number is the numerical number is also constant. So 1, 2, 3, 4 value are constant, means V square RMS is directly proportional to the temperature. Simple. आता आपल्याला दोन दिलेले आहेत V1 आणि V2. मी फॉर्म्युला घेतो V1 स्क्वेअर डिवायडेड बाय V2 स्क्वेअर इज इक्वल टू T1 डिवायडेड बाय T2. मग T1 किती आहे आपला 30 आणि T2 किती आहे 120. रेशिओ घेतला तर 1/4. म्हणजे तुमचा सिंपल रेशिओ काय येतो 1/4. सिंपल एक्झाम्पल. हे जर सेल्सिअसमध्ये दिलं असतं तर मला कन्व्हर्जन ते केल्विनमध्ये करावं लागलं असतं. नेक्स्ट एक्झाम्पल. Two vessels A and B are filled with the same gas where volume, temperature and pressure in vessel A is twice the volume, temperature and pressure is vessel B. Calculate the ratio of the number of molecule of gas in vessel A to that in vessel B. आता गिवन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर V, T, P यांना आपण कन्सिडर करू. V for volume A, T for temperature and P for pressure. A चं आहे म्हणून त्याला आपण A दिले. इज टॉईस, हे काय टॉईस म्हणजे 2 times of volume, temperature and pressure in vessel B. Calculate the ratio. आपल्याला काय करायचं आहे कॅल्क्युलेट द रेशिओ ऑफ नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ गॅस इन व्हिसल A टू इन व्हिसल B. सिंपल रिलेशन आहे. आता हा फॉर्म्युला कुठे येतोय हा पुन्हा आयडियल गॅसचं इक्वेशन आहे. मीन्स PV इज इक्वल टू nRT. हिअर n इज द नंबर ऑफ मोल, P काहीतरी रिलेशन दिलं आहे, व्हॉल्यूमचं रिलेशन दिलं आहे, टेम्परेचरचं दिलं आहे, R इज कॉन्स्टंट आहे, त्यामुळे रेशिओमध्ये तो कॅन्सल होणार. पण आपल्याला काढायचे नंबर ऑफ मॉलिक्यूल आणि आपल्या फॉर्म्युल्यामध्ये येतोय नंबर ऑफ मोल. मग नंबर ऑफ मोल आणि मॉलिक्यूलचं रिलेशन काय आहे, स्मॉल n इज इक्वल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिवायडेड बाय ॲव्होगॅड्रोस नंबर. म्हणजे आपला फॉर्म्युला रिराईट होऊन काय होणार आहे PV n डिवायडेड बाय n0 इंटू RT. म्हणजे सिंपल फॉर्ममध्ये नंबर ऑफ मॉलिक्यूल इज इक्वल टू PV n0 डिवायडेड बाय RT. इथे ॲव्होगॅड्रोस नंबर आणि युनिव्हर्सल कॉन्स्टंट हे कॉन्स्टंट आहे, म्हणजेच
number of molecule is directly proportional to the ratio of product of pressure and volume divided by temperatures. हा आपला झाला बेसिक फॉर्म्युला. आपल्याला काय काय दिलेलं आहे तर त्यानुसार एन ए डिवायडेड बाय एन बी काढायचं आहे. मग इथे पी ए व्ही ए टी ए इंटू टी बी पी बी व्ही बी. सिंपल रिलेशन झालं. आता व्हॅल्यू पुट करू. पी ए म्हणजेच काय 2 इंटू पी बी. व्ही ए म्हणजेच काय 2 इंटू व्ही ए इंटू टी बी. हे वरती आलं. टी ए म्हणजेच काय 2 इंटू टी बी इंटू पी बी इंटू व्ही बी. हे खाली आलं. टेम्परेचर कॅन्सल, प्रेशर कॅन्सल, वॉल्यूम कॅन्सल, 1 2 कॅन्सल, ओनली रिमेनिंग व्हॅल्यू ऑफ 2/1 म्हणजे इज द रेशो इज 2:1 इज द सिंपल रेशो. फर्स्ट अँड सेकंड एक्झाम्पल हे सारखेच आहे, फक्त तिथे आपल्याला प्रेशरचा फॉर्म्युला घ्यायचा होता आणि रिलेटेड टू द आयडियल गॅस इक्वेशन. इथे सुद्धा आपण आयडियल गॅस इक्वेशनचंच रिलेशन घेतोय, पण हे नंबर ऑफ मॉलिक्यूल घेतो. जर आपल्याला मास दिला असेल तर यम डिवायडेड बाय यम 0 मास अपॉन मॉलिक्युलर वेट. जे सिंपल रिलेशन आहे, एक्झाम्पलनुसार ते रिलेशन बदलत जाईल. सॉल्व द नेक्स्ट एक्झाम्पल. Example number 13. A gas in a cylinder is at a pressure P if the masses of all the molecules are made 1/3 of their original value and their speed are double, then find the resultant pressure. म्हणजे आपल्याला रिलेशन फाइंड आउट करायचं. आता आपल्याला गिवन मध्ये काय दिलं आहे तर आपलं बदललेलं रिलेशन देत आहेत. म्हणजे काय रिलेशन दिले त्यांनी आपल्याला, if the masses of all molecules are made 1/3 of their original masses म्हणजे m2 हा ओरिजिनल मासच्या काय 1/3 आहे and velocity v2 their speeds are double v1. आपल्याला फाइंड आउट करायचं रिझल्टंट प्रेशर म्हणजे त्याचा असलेला प्रेशर p2. आता द गॅस इन अ सिलेंडर इज ॲट अ प्रेशर p म्हणजे तुम्हाला इनिशियल प्रेशर P1 काय दिलेलं आहे P दिलं आहे. मग त्याचं व्हॉल्यूम पण आपल्याला पाहिजे ना. मग V1 इज इक्वल टू V2 इज इक्वल टू V. ह्याला मी बार लिहितो म्हणजे आपल्याला लक्षात येईल की हे स्पीड आहे किंवा वेलॉसिटी आहे. आणि V1 V2 इज इक्वल टू V हे व्हॉल्यूम आहे. दोघांच्या वेळेस असलेलं व्हॉल्यूम काय सेम आहे. व्हॉल्यूम बदलत नाही, फक्त आपल्याला तिथे अप्लाय झालेलं प्रेशर काढायचं. आता हे सुद्धा एक्झाम्पल आपल्या आधीच्याच एक्झाम्पल सारखं आहे, ते म्हणजे पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. आणि आपण मगाशी यांचं रिलेशन लिहिलं. एन मीन्स कॅपिटल एम डिवायडेड बाय m0 म्हणजे मॉलिक्युलर वेट आर टी. आता इथे कॉन्स्टंट काय काय आहे m0 मॉलिक्युलर वेट सेम गॅस आहे म्हणजे मॉलिक्युलर वेट बदलणार नाही. आर म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट तेही बदलणार नाही. मग राहिलं काय तर टेम्परेचरचं रिलेशन आलं तर टेम्परेचर आपल्याला दिलं आहे का नाही दिलं आहे. व्हॉल्यूम दिलं आहे का तर ते सेम आहे, पण इथं देताना त्याने आपल्याला स्पीड दिलं आहे. म्हणलं माझं रिलेशन ह्याच्याशी कम्पेअर होणार नाही. मग ते रिलेशन कम्पेअर कशाशी होतं आहे तर प्रेशरचा फॉर्म्युला, कारण तिथं स्पीड आहे. प्रेशर इज इक्वल टू 1/3 m v स्क्वेअर डिवायडेड बाय v. कॅपिटल V मीन्स व्हॉल्यूम, m अपॉन v मीन्स डेन्सिटी. म्हणजे आपले फर्स्ट एक्झाम्पलशी रिलेटेड ते. ह्या दोन फॉर्म्युलेमधला डिफरन्स समजला. इथून सुद्धा आपल्याला मासचं रिलेशन आलं असतं, पण आपल्याला जे फाइंड आउट करायचं आहे त्याच्यामध्ये स्पीड दिलं आहे की तो ह्या फॉर्म्युला येत नाही आणि टेम्परेचर इथे येतोय. म्हणजे आपल्याला सेकंडचा फॉर्म्युला घेऊन चालणार, आपल्याला फर्स्टचा फॉर्म्युला काय करावा लागणार होता घ्यावा लागणार होता, म्हणून आपण फर्स्टचा फॉर्म्युला घेतला आहे. युजिंग दिस फॉर्म्युला इज द सिंपल रिलेशन. काय रिलेशन येणार आहे मग त्या फॉर्म्युल्यानुसार P2 डिवायडेड बाय P1 इज इक्वल टू
m2 divided by v2 square into v2 into v1 divided by m1 v1 स्क्वेअर फॉर स्पीड. आता जे काय आपल्याला रिलेशन दिलेले त्यानुसार आपण व्हॅल्यू पुट करू. P1 मीन्स इनिशियल प्रेशर, P2 काढायचं आहे. M2 काय दिलं आहे 1/3 M1. V2 काय दिलं आहे 2 into V1 ब्रॅकेट स्क्वेअर, V2 फॉर V, V1 फॉर अगेन V, M1 V1 bar square. V get cancel, M1 get cancel, remaining value 4/3 V1 bar square divided by V1 bar square. Again V1 bar square cancel, means P2 is equal to 4/3 P is the simple relation. म्हणजे तुमचं जे रिझल्टंट प्रेशर येणार आहे ते इनिशियल प्रेशरचे काय असेल 4/3 टाइम्सनी जास्त असेल. नेक्स्ट example number 14. Show that the RMS velocity of an oxygen molecule is under root 2 times that of sulfur dioxide molecule at STP, म्हणजे standard temperature. Molecular weight of oxygen MO2 is 32, molecular weight of sulfur dioxide is 64. आता यांनी आपल्याला गिवन फक्त दोनच व्हॅल्यू दिले, ते म्हणजे काय मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन अँड मॉलिक्युलर वेट ऑफ सल्फर डायऑक्साईड. या दोनच गोष्टी काय आपल्या गिवन आहे. आणि देताना अजून एक त्यांनी दिले ते म्हणजे STP. आता STP ह्याचा अर्थ आहे की तुमचं असलेलं स्टँडर्ड टेम्परेचर म्हणजे ॲब्सोल्यूट किंवा 0 टेम्परेचर, म्हणजे ते दोघांना सेम आहे. आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की ह्यांचं स्पीड हे 2 टाइम्सनी ग्रेटर असतं. ऑक्सिजनचं स्पीड हे √2 टाइम्सनी ग्रेटर असतं सल्फर डायऑक्साईडचे. इज द सिम्पल रिलेशन. मग फॉर्म्युला काय आहे V इज इक्वल टू √3RT डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट. हा आपला सिम्पल फॉर्म्युला. आता इथे आपल्याला दोन ज्या कंडिशन दिल्या ते फॉर ऑक्सिजनसाठी काय येणार VO2 इज इक्वल टू √3RT डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन. सल्फर डायऑक्साईडसाठी काय येणार VSO2 इज इक्वल टू √3RT डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट ऑफ सल्फर डायऑक्साईड. द सिम्पल रिलेशन आहे. आता पुढे आपल्याला रेशो ऑफ वेलोसिटी काढायचा आहे, म्हणजे VO2 डिवायडेड बाय VSO2 √3RT डिवायडेड बाय MO2 इंटू MSO2 डिवायडेड बाय 3RT. 3RT get cancel. Remaining value MSO2 डिवायडेड बाय MO2. SO2 किती दिले आपल्याला 64, MO2 किती आहे 32. इन रूट कॅल्क्युलेशन केलं तर 31 1 जा 1, 32 2 जा 64. मीन्स VO2 डिवायडेड बाय VS2 इज इक्वल टू √2. आणि आपल्याला शो दॅट करायचे विचारले ते आपलं इथं प्रूव्ह दॅट झालं. इज √2 VS2 इज द सिम्पल रिलेशन. इथे आपण यूज केला आहे तो हा फॉर्म्युला. किंवा इथे अजून एक फॉर्म्युला येऊ शकतो तो म्हणजे PV इज इक्वल टू RT इज इक्वल टू PV डिवायडेड बाय यांचा. हे सुद्धा रिलेशन. आता हे दोन्ही वापरलं तर ते कॉन्स्टंट येणार, कारण इथे STP स्टँडर्ड रिलेशनला काय येते ते कॉन्स्टंटच सांगितलं जातं. नेक्स्ट एक्झाम्पल 15 number example. At what temperature will oxygen molecule have same RMS speed as helium molecule at STP. म्हणजे इथे तुम्हाला टेम्परेचर फाइंड आउट कुणाचं टेम्परेचर फाइंड आउट कर ज्यावेळेस ऑक्सिजन आणि हेलियमचं स्पीड मॉलिक्यूलचं स्पीड कसं असेल सारखं असेल. इथे तुम्हाला गिवनमध्ये काय काय दिलं आहे मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन 32 and molecular weight of helium
4 दिलं आहे. अजून काय दिले, एस टी पी. एस टी पी मीन्स स्टँडर्ड टेम्परेचर. मग ह्या स्टँडर्ड टेम्परेचरचा अर्थ काय आहे, तुमचं टेम्परेचर हे काय असणार आहे 273 डिग्री केल्विन आणि प्रेशर असणार आहे 1.03 इंटू 10⁻⁵. आपल्याला फाइंड आउट करायचं टेम्परेचर. म्हणजे तिथलं तर टेम्परेचर काय असेल, चेंज होईल. फक्त आपल्याला काय घेईल, प्रेशर इज कॉन्स्टंट. मीन्स VO2 इज इक्वल टू व्ही फॉर व्हेलॉसिटी. आणि RMS स्पीड आपल्याला सारखं दिलं की नाही, दोघांचं सेम लिहिलं. तर फॉर्म्युला काय, जो आत्ता आपण लिहिला होता तोच फॉर्म्युला, √3. आता इथे टेम्परेचर डिफरन्स आहे. आधीच्या एक्झाम्पलमधलं आपलं टेम्परेचर काय होतं, कॉन्स्टंट होतं. पण इथं आता टेम्परेचर डिफरन्स आहे, आपल्याला तेच फाइंड आउट करायचं. मग त्याला मी टेम्परेचर ऑफ ऑक्सिजन O2 डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन अँड हेलियमसाठी √3r टेम्परेचर ऑफ हेलियम डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट ऑफ हेलियम. आता हे दोन्ही कसे आहेत, सारखे आहेत. म्हणजेच हे दोन इक्वेशनसुद्धा कसे असणार, सारखे असणार. मीन्स √3r TO2 डिवायडेड बाय MO2 इज इक्वल टू √3r THE डिवायडेड बाय MHE इज द सिम्पल रिलेशन. मगाशी रेशो होता म्हणून आपण तो रेशोच्या फॉर्ममध्ये लिहिला. आता आपल्याला इक्वल दाखवलेलं आहे म्हणून इथे आपण इक्वलच्या फॉर्ममध्ये काय काय कॅन्सल होतं, √3r कॅन्सल, स्क्वेअर ऑन बोथ साईड मीन्स TO2 डिवायडेड बाय MO2 इज इक्वल टू THE डिवायडेड बाय MHE. आपल्याला इथे त्यांनी व्हॉट टेम्परेचर विल ऑक्सिजन मॉलिक्यूल हॅव RMS स्पीड ऑफ हेलियम ॲट STP. म्हणजे आपल्याला एक STP दिलं आहे, ते कुणाचं दिलेलं आहे, स्टँडर्ड टेम्परेचर फॉर ऑक्सिजन हेलियमचं दिलेलं आहे, बरोबर आहे की नाही, हेलियम ॲट STP. मग हेलियमचं टेम्परेचर काय 273 केल्विन आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ते ऑक्सिजनचं, बरोबर. मग इथे मी काय करतो, TO2 इज इक्वल टू THE इंटू MO2 डिवायडेड बाय MHE. टेम्परेचर ऑफ हेलियम STPM स्टँडर्ड 273, मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन 32, मॉलिक्युलर वेट ऑफ हेलियम 4 1 = 1 4 8 = 32. कॅल्क्युलेशन केलं तर आपलं टेम्परेचर येतं 2184 केल्विन. हा STPचा अर्थ समजून घेतं. कुणाला दिली STP, आपल्याला हेलियम मॉलिक्युल ॲट STP असेल तर ऑक्सिजनचं मॉलिक्युलचं टेम्परेचर काय असेल, तर त्याचं टेम्परेचर किती ठेवावं लागेल आपल्याला 2184 केल्विन. तर आत्ता जे आपले एक्झाम्पल झाले 11 पासून 15 पर्यंत 11, 12, 13, 14, 15 हे पाचीच्या पाचही एक्झाम्पलचे फॉर्म्युले हे जवळपास सारखेच फॉर्म्युले आहेत. फक्त आपल्याला ते समजून घ्यायचं. नेक्स्ट एक्झाम्पल 16 नंबर एक्झाम्पल, कंपेअर द RMS स्पीड ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल ॲट 127 डिग्री सेल्सिअस गिवन. काय दिले, कंपेअर द RMS स्पीड ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल ॲट, म्हणजे हायड्रोजन मॉलिक्यूलचं आपल्याला टेम्परेचर दिले 127 डिग्री सेल्सिअस कन्वर्टेड बाय केल्विन मीन्स 400 केल्विन विथ RMS स्पीड ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल ॲट 27 डिग्री सेल्सिअस कन्वर्टेड बाय केल्विन मीन्स 300 केल्विन. आपल्याला काय करायचं आहे, वेलोसिटी हायड्रोजन अँड RMS वेलोसिटी ऑफ ऑक्सिजन यांचं कंपॅरिझन काढायचं आहे, सिंपल. अजून आपल्याला काय दिलं आहे, द मॉलिक्युलर मास ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन आर, म्हणजे मॉलिक्युलर मास ऑफ हायड्रोजन 2 अँड मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन 32. जो 15 नंबरला आपण फॉर्म्युला अप्लाय केला आहे
तोच फॉर्म्युला इथे आपला अप्लाय होतो. म्हणजेच RMS velocity of hydrogen is equal to 3RT, temperature of hydrogen, divided by molecular weight of hydrogen in root. Same V RMS of O2 is equal to under root 3R TO2 divided by MO2. सिंपल रिलेशन आहे. आपल्याला रेशो काढायचा आहे. मग रेशोमध्ये VRMS हायड्रोजन डिवायडेड बाय VRMS O2 इज इक्वल टू अंडर रूट TH डिवायडेड बाय MH इंटू MO2 डिवायडेड बाय TO2. बरोबर आहे. आपलं 3R कॅन्सल. आता टेम्परेचर ऑफ हायड्रोजन किती आहे 400, मॉलिक्युलर वेट 2, मॉलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन 32 आणि टेम्परेचर आहे 300. इन रूट 2 कॅन्सल आणि सिंपल जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपलं आन्सर काय येतं 3. सिंपल कॅल्क्युलेशन केलं तर आपलं आन्सर येणार आहे 64 डिवायडेड बाय 3. 64चा रूट निघतो मीन्स 8 डिवायडेड बाय अंडर रूट 3 किंवा 8 डिवायडेड बाय 1.71 इज द सिंपल रिलेशन. हे आपलं सिंपल काय कॅल्क्युलेशन आहे. सॉल्व बाय द नेक्स्ट एक्झाम्पल. 17 number example. Find the kinetic energy of 5 liter of gas at STP given standard pressure is 1.013 into 10 raised to 5 Newton per meter square. is the simple relation आहे. आपल्याला ह्यांनी स्टँडर्ड STP वरती दिलेलं रिलेशन आहे. STP किंवा NTP. आता गिवन मध्ये काय आहे व्हॉल्यूम इज 5 लिटर्स आणि आपण जे व्हॉल्यूम घेतो ते मीटर्समध्ये घेतो. म्हणजे आपल्याला कन्वर्ट करायचं की नाही 5 लिटर्स म्हणजे 5 इंटू 10 रेज टू -3 मीटर क्यूब. आणि प्रेशर काय दिलं आपल्याला 1.013 इंटू 10 रेज टू 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कायनेटिक एनर्जी. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3/2 इंटू PV. सिंपल फॉर्म्युला आहे. व्हॅल्यू पुट करू. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3/2 प्रेशर 1.013 इंटू 10 रेज टू 5 आणि व्हॉल्यूम 5 इंटू 10 रेज टू -3. सिम्प्लिफाय कॅल्क्युलेशन केलं तर आपला आन्सर येतं 759.7 जूल और 700